नमस्कार. पीस ॲडवायर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंत्र ह्याचा उल्लेख आमच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये झाला आहे. एक तर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला की मंत्र, स्तोत्र आणि श्लोक ह्याच्यामधला फरक काय. ह्या मंत्राचा उल्लेख आपल्या आणि इतर 2 व्हिडिओमध्ये पण झालेला आहे. मंत्र जप नेमका कधी करावा. आणखी एक व्हिडिओ केलेला आम्ही मॉर्निंग रुटीनचा, तर त्यामध्येही आम्ही एक्सप्लेन केले की मंत्र जप कधी करावा. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला मंत्राविषयी एक इंटरेस्टिंग प्रश्न समोर आला. तो म्हणजे आपल्याकडे प्रत्येक उद्देशासाठी वेगवेगळे मंत्र आहेत. म्हणजे विद्यार्थी वर्गांसाठी वेगळे मंत्र आहेत, हेल्थ इश्यूज सॉल्व्ह करण्यासाठी वेगळे मंत्र आहेत, मनशांतीसाठी वेगळे मंत्र आहेत, परत तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्ती ह्याच्यासाठी वेगळे मंत्र आहेत. तर नेमके मंत्र कसे वर्क करतात हाच विषय आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा. जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा जप करतो तर ते नेमके मंत्र कसे वर्क करतात, त्याचा इफेक्ट आपल्याला कसा मिळतो. मंत्र म्हणजे काय? मंत्र म्हणजे शब्द. एक शब्द ज्या वेळेला आपण तो मंत्र उच्चारतो त्याच्यातनं निर्माण होते ती एक ध्वनी. ध्वनी म्हणजे व्हायब्रेशन्स आणि व्हायब्रेशन्समधनं क्रिएट होते एनर्जी. तर हा क्रम आधी आपल्याला समजायला पाहिजे. मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही, फक्त कसाही तो उच्चारायचा नसतो. प्रत्येक मंत्र उच्चारायची पद्धत असते, एक लय असते. तर करेक्ट त्या पद्धतीनेच त्या मंत्राचा जप व्हायला पाहिजे. का तर त्यातनं तो करेक्ट ध्वनी निर्माण व्हायला पाहिजे आणि मगच त्यातनं करेक्ट व्हायब्रेशन्स निर्माण होतात. बरं, हे व्हायब्रेशन्स आपल्याला दिसत नाहीत पण वर्क होतात. तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते. आपण मोबाईल वापरतो. आज मोबाईलवरती नंबर डायल केल्यावरती आपण जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कॉल करू शकतो. म्हणजे कुठल्याही कोपऱ्यात व्यक्ती असेल तर त्याच्याशी संपर्क आपण साधू शकतो. आपल्या बाजूच्या घरात कॉल करू शकतो, दुसऱ्या गावात कॉल करू शकतो, इतर देशांमध्ये आपण कॉल करू शकतो, संपर्क करू शकतो. पण त्याचं कनेक्शन आपल्याला दिसतं का? कसं कनेक्ट होतं ते? नाही. तर हे कनेक्ट होते व्हायब्रेशन्सनी. जे एनर्जी व्हायब्रेशन, जे वेव्स वातावरणात आहेत त्याचा सायन्सने करेक्ट उपयोग करून घेतलेला आहे आणि त्यातून निर्मिती झालेली आपल्या मोबाईल फोनसारख्या डिव्हाइसची. तसंच रेडिओचं काहीतरी आहे. रेडिओ पण आपण एक फ्रिक्वेन्सीला मॅच करतो. एखाद्या फ्रिक्वेन्सीवर एक चॅनल लागतं, ते जर फ्रिक्वेन्सी आपण बदलली तर दुसरं चॅनल लागतं. हे आपण बिलीव्ह करतो, ह्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. तसेच मंत्रातनं पण वेगवेगळे व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि त्यातनं एनर्जी निर्माण होते. आपल्या शरीरामध्ये 7 मुख्य एनर्जी सेंटर्स आहेत आणि त्यालाच आपण म्हणतो 7 चक्र. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र ज्याला हृदय चक्र, हार्ट चक्र म्हणतो, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रहार चक्र असे 7 चक्र आहेत. आणि हे प्रत्येक चक्र आपल्या शरीरातले मुख्य एनर्जी सेंटर्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्तही छोटे छोटे चक्र आहेत. तर ह्याचं मुख्य कार्य काय? हे ह्या चक्रांचं मुख्य कार्य आहे त्याच्याशी कनेक्टेड असलेल्या अवयवांना किंवा त्या पर्टिक्युलर आपल्या शरीराच्या भागांना एनर्जी सप्लाय करणे. ज्या वेळेला ही चक्र ॲक्टिवेट असतात, फुल ॲक्टिवेट असतात, तर त्यावेळेला एनर्जी सप्लाय अगदी करेक्ट असतो. म्हणजे आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम नसतो, कुठलाच नाही. फिजिकल प्रॉब्लेमही नाही आणि लाईफमधल्या कुठल्याही ॲस्पेक्टशी, कुठल्याही फील्डशी रिलेटेड काही प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम्स तेव्हा निर्माण होतात ज्या वेळेला ही चक्र करेक्ट एनर्जी सप्लाय करायला कमी पडतात. मग त्यांना ॲक्टिवेट कसं करायचं? तर ह्या मंत्रांच्या सहाय्याने. तर ज्या वेळेला आपण एक विशिष्ट मंत्र उच्चारतो त्यावेळेला त्यातून जी ध्वनी निर्माण होते, ज्या लईमध्ये आपण तो मंत्र म्हणतो त्यातनं एक विशिष्ट व्हायब्रेशन्स जे निर्माण होतात त्याची फ्रिक्वेन्सी पर्टिक्युलर चक्राला मॅच झालेली असते. म्हणजे एक मंत्र अमुक अमुक चक्राला ॲक्टिवेट करणार. जर तुमचा मंत्र चुकला म्हणजेच तुमचा जर ॲड्रेस चुकला तर तो दुसरीकडे कनेक्ट होणार किंवा चुकीच्या मार्गाला कनेक्ट होणार. म्हणून मंत्र उच्चारताना त्याचा करेक्ट उच्चार अतिशय इम्पॉर्टंट आहे. मोबाईल नंबरचे 10 डिजिट जेव्हा तुम्ही डायल करता त्यातला एखादा जरी डिजिट जर चुकला तर रॉंग नंबर लागतो. फ्रिक्वेन्सी
अरेंज करताना, रेडिओ फ्रिक्वेन्सी अरेंज करताना जरा काटा इकडे तिकडे हल्ला तर दुसरं चॅनल लागतं. तसंच काही ह्या मंत्रांचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर अभ्यासासाठी एक विशिष्ट मंत्र पाहिजे असेल तर त्या मंत्रांमधले शब्द, त्यातनं निर्माण होणारा ध्वनी आणि त्यातनं निर्माण होणारे व्हायब्रेशन्स तुम्हाला अभ्यासासाठी जे काही उपयुक्त आहे, कुठले चक्र इम्पॉर्टंट आहेत त्याला ॲक्टिवेट करतात. तुमच्या हेल्थ इश्यूजसाठी कुठलं चक्र ॲक्टिवेट व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी जे विशिष्ट मंत्र डिझाईन केलेले असतात ते तुम्ही करेक्ट उच्चारले की ती एनर्जी निर्माण होते आणि पर्टिक्युलरली ते चक्र ॲक्टिवेट होतात. म्हणजेच काय, आपले वेगवेगळे मंत्र असे डिझाईन केलेले आहेत की जेव्हा आपण ते उच्चारतो, जेव्हा आपण त्याचा जप करतो, त्यातनं जो ध्वनी निर्माण होतो, त्यातनं जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात, त्यातनं जी एनर्जी निर्माण होते, क्रिएट होते, ती करेक्ट पर्टिक्युलर त्या चक्राला स्ट्राईक होते, पर्टिक्युलर चक्रांना ॲक्टिवेट करते आणि अशा पद्धतीने मंत्र आपल्यासाठी काम करतात, आपल्याला ॲक्टिवेट करतात. ज्या वेळेला तुम्ही एखादा मंत्र सिलेक्ट करता आणि जर तुम्हाला वाटत असेल की ह्याचा उच्चार कुठेतरी चुकतोय किंवा हे करेक्ट कुठल्या पद्धतीने म्हणायचं आहे आम्हाला माहिती नाही आहे, तर त्याची पहिले योग्य माहिती घ्या. कारण मंत्र वर्क करतात, 100% वर्क करतात. मंत्र केव्हा वर्क करत नाही तर ज्या वेळेला त्याचे उच्चार चुकतात. जर उच्चार चुकले तर मंत्राचा इफेक्टही चुकणार, जर औषध चुकलं तर त्याचा रिझल्टही चुकणार, नंबर चुकला तर रॉंग नंबर लागणार, काटाचं पोझिशन चुकलं तर दुसरी फ्रिक्वेन्सी लागणार. तसंच काहीसं मंत्रांचं आहे. तर मंत्र करेक्ट समजून घ्या, त्याचा नियमितपणे जप करा आणि मग बघा त्याचे 100% रिझल्ट तुम्हाला मिळणारच. इथे मी एक शब्दाचा उल्लेख केला, नियमितपणे. होय, नियमितपणे जप करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आज एक दिवस जप केलात, थोडंसं चक्र ॲक्टिवेट होईल, पण पुढे काय? तुम्ही जर एक दिवस जप करून सोडला तर ते एनर्जी सप्लाय पुन्हा कमी पडणार. तर चक्र व्यवस्थित ॲक्टिवेट करण्यासाठी आणि ते ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आपल्याला जप नियमितपणे करायचं आहे. तर मला वाटतं मंत्र कसे काम करतात ह्याची करेक्ट आयडिया तुम्हाला आलेलीच असेल. ह्याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला मंत्राविषयी काही जर प्रश्न असतील ना तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि ही जी माहिती आहे तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटली असेल तर ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कळू तरी दे जास्तीत जास्त लोकांना की मंत्र नेमके कसे काम करतात, ती मंत्रांमध्ये जी जादुई ताकद आहे ती नेमकी काय आहे आणि कशी वर्क करते. आमच्या पीस ॲडमायरर्स चॅनलवरती आम्ही असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्हाला जर आमच्या अशा व्हिडिओचे अपडेट्स जर हवे असतील तर आमचं हे जे चॅनल आहे ना पीस ॲडमायरर्स, ते सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हालाही अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.